बाबांची जी बी अवस्था आहे अशात त्यांना मूल दत्तक घ्यायला नाही सांगू शकत, कारण ते चिडतील परत आणि त्यांची डोकेदुखी बी वाढेल. पण जर बाबांनी आईचं म्हणणं नाही ऐकलं तर उद्या सकाळी कोर्टाच्या सुनवाईनंतर सर्वांना कोथळीत जावं लागल. त्याच्यातून वाचण्याचा काहीतरी उपाय असेलच ना. कायद्याची तरतूद तर काहीच नाहीये. जज साहेबांनी सुस्पष्ट सांगितलंय, दोनच उपाय आहेत आपल्याकडे. एकतर बाबांना जिजाबाईजींचं म्हणणं ऐकावं लागेल, मूल दत्तक घेतलं पाहिजे आणि जुन्या गोष्टी विसराव्या लागतील, नाहीतर आपणा सर्वांना जेलमध्ये जावं लागेल. आता निर्णय बाबांनी घेतला पाहिजे. मी हा निर्णय घेतलेला आहे. जर का आपण कायद्याची लढाई हारलोय आणि जिजाबाईचा खोटारडेपणा न्यायालयात जिंकला तर म्या मूल दत्तक घ्यायला तयार आहे. पर मूल दत्तक घेतल्यानंतर त्या मुलाला घेऊन म्या आणि जिजाबाई या घरापासून कुठेतरी लांब निघून जाणार. कारण तिला बी कळू दे की तिच्या हट्टानं तिला किती एकटं पाडलंय. जोवर जिवंत राहीन तोपर्यंत ना मी तुम्हा सगळ्यांनी भेटणार आणि नाही जिजाबाईला कुणाला भेटू देणार. नाही बाबा, हे काय बोलताय तुम्ही? जी गोष्ट तुम्ही केलीच नाही त्यासाठी तुम्हाला शिक्षा मिळणारच नाही आणि असत्य कधी जिंकू शकत नाही. हे बघा, मी आधी तुम्हाला सांगत होतो जिजाबाईंचं म्हणणं ऐका, आणि आताही हेच म्हणतोय बाबा की तुम्ही जिजाबाईचं म्हणणं ऐकलं पाहिजे. पण ते खोट्या आरोपाच्या भीतीने नाही. एक गोष्ट समजून घ्या, ह्या लढाईमध्ये आम्ही सगळे तुम्हाला कधी एकटं सोडणार नाही. जेलमध्ये जायची वेळ आली तर आम्ही सगळे तुमच्यासोबत जेलमध्ये येऊ. पण आज ना उद्या ही केस आपणच जिंकणार. हा बाबा, हे बरोबर बोलतायत आणि तुम्ही काळजी नका करू, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. वय बाबा, जेलमध्ये जायला लागलं तर समदेत जाऊ. तुमच्यापासनं तर इथं चाळीत बी लांब नाही राहायला जात. असं वाटतं जसं काय तुमच्याशिवाय आपलं कुटुंब किती एकटं आहे. आणि आम्ही काय तुम्हाला एकट्याला जेलमध्ये जाऊ देऊ? नाही बाबा, समदे जाऊ. वय बाबा, तुम्हाला म्या या घरात राहिल्यामुळे अडचण आहे ना, पर जेलमध्ये तर सगळे एकत्र राहू शकतो. वय दादा, जायचं, सगळी संगच जेलमध्ये जायचं. पण करुणा, रमा आणि लक्ष्मी एकदम भारी स्वयंपाक बनवा, भोज सारखा स्वयंपाक. आपण सगळी एकत्र मिळून जेवूया, आणि ते बी उद्याची पर्वा न करता. आणि मी जिजाबाईला सांगून देणार की दादा मूल दत्तक नाही घेणार.
जर ती कायद्याचा धाक दाखवून मूल दत्तक घ्यायचं म्हणाली तर मी तिला हे बी सांगेन की कुटुंब या गोष्टीला सहमत नाहीये. नाही, जिजाबाईला ही गोष्ट सांगायला मी आज जाणार, आणि ते बी जेवण घेऊन. अजून बी रातभराची येळ आहे तुमच्याकडं. विचार करा तुम्ही, मान्य करा ना तुम्ही माझं म्हणणं. तुम्हाला काळजीत बघायला मला बी बरं नाही वाटत हो. खा जिजाबाई. जिजाबाई, मला माफ कर. मी एक अपयशी नवरा सिद्ध झालोय. उद्या जेलमध्ये जाणार. मग माहित नाही मी तुला असं कवा चारू शकीन, बोलू शकीन, माफी मागू शकीन. म्हणून तर तुला भेटायला हितवर आलोय. घे, खा. पर जिजाबाई, मला उद्याची काळजी नाहीये, आणि मला असं वाटतंय की तुला बी नसायला पाहिजे. है ना? घे, खा. तुम्हाला भीमची शपथ आहे. एक प्रश्न विचारेन, त्याचं खरं खरं उत्तर द्याल? विचार. तुम्ही जेव्हा तुमच्या साऱ्या कुटुंबासह जेलमध्ये जाण्याचा निर्णय घेत होते तेव्हा तुम्ही एका क्षणाला बी माझ्याबद्दल विचार नाही केला? काय मी एवढं बी गरजेची नाहीये तुमच्यासाठी? लय गरजेची आहेस, लय.
म्हणून तर मी तुला भेटायला इथवर आलोय. तुझी माफी मागायला आलोय. तुला जीवन चारायला आलोय. आणि आम्हा सगळ्यांनी बी हेच पाहिजे की तू भांडत कडत राहा, पर आमच्या संग राहा. तो एकच तर हट्ट हाय माझा, करा की पुरा. तो एकच हट्ट आपल्या नात्यावर भारी आहे. तो एक हट्ट माझ्या मर्यादेच्या बाहेर आहे. आणि तो एकच हट्ट मी कवा पुरा नाही करू शकत. पर जिजाबाई, तू कवा दुःखी होऊ नकोस. कोर्ट काय बी निर्णय देऊ दे, त्याच्यासाठी मी आणि माझ्या कुटुंबाचा कोणी बी माणूस तुला दोषी नाही समजणार. मग मी आता एकटी पडीन नव. लढाई हाय. आता लढाईत दोन्ही पक्ष काय ना काय गमावत्यात किंवा काय ना काय मिळवत्यात. आता तुझ्या गमावण्याचा हिशोब तूच तर ठेवणार ना. हे घे, खाऊन घे. घे, पाणी पिऊन घे. माघार नाही घेणार आता. कोर्टाचा निर्णय येऊपर्यंत मजबूत बनून राहणार मी. अरे ऐका, अरे चाळवाले हात कुठं? अरे बाहेर या, बाहेर या. ऐका ऐका ऐका, या 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 या. हा, कोर्टाचा निर्णय आलाय. काय आणि जिजाबाई कोर्टात जिंकलेली आहे आणि भीमन रमा समधे हारल्यात. अरे पण असं कसं होऊ शकतं? हे कायदा तर कायम बराबर निर्णय देतो ना. आणि हे जिजाबाईच्या खोट्या आरोपांमुळं रामजी भाऊ आणि त्यांच्या परिवाराला असं कसं दोषी ठरवू शकतात ते? डल्ली अम्मा, ह्या बुटक्या बनवत नुसतं बोलत राहिल्याने कायदा नाही चालत. कायदा साक्षी आणि पुराव्यांनी चालतो, भावनांनी नाही. जिजाबाईच्या बाजूने सगळंच होतं म्हणून ती जिंकली. नाही, सगळं ह्यामुळे जिजाबाईचं बाजूनं झालं, कारण तुम्ही सगळ्यांनी खोटी साक्ष दिली. हा दिली.
खोटी साक्ष दिली. जसं तुम्ही सगळी भीमाच्या बाजूनं काय बी करू शकता, तसंच आम्ही बी भीमाच्या विरोधात काय बी करू शकतो. आणि गेलो, विषय संपला. अरे असा कसा विषय संपेल हितेश भाऊ? आधी सगळ्या पापांचा हिशोब होतो आणि मगच विषय संपतो. नंदू, त्या भीमरावासारखं भाषण द्यायला सुरुवात करू नकास. आम्ही इथं समजांची टपाटपर ऐकायला नाही आलो, समजला? भीमरावच्या घरचे सगळे लोक चौकीत चला. बाळा आनंद, आपल्या बायका आणि आत्यासोबत ठाण्यात निघून जा. रमा, भीमराव आणि रामजी तर आलेतच. हं? चला. जिजाबाई, आम्ही सगळे आज तुझ्यामुळे जेल जात आहोत. आता हे सगळं काय तुझं. हे घर, आमचं बेदखलचं आयुष्य, हे बी तुझं. सांभाळू शकत असशील तर सांभाळ या घराला, आणि सांभाळ आता स्वतःला, विना नवरा आणि विना कुटुंबाचं. जिजाबाई, तू या नको त्या गोष्टींमध्ये तुझं लक्ष घालू नकोस. तू विजेता आहेस, विजेता. विजयासाठी खूप शुभेच्छा जिजाबाई. शुभेच्छा जिजाबाई. आज तुझा हट्ट जिंकलाय आणि तुझा नवरा हारलाय. समाधान मिळालं ना? आपल्या नवऱ्याला हरवून, त्याच्या कुटुंबाला हरवून. माझी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझा हा विजय एक ना एक दिवस पराभवात बदलून जाईल. तुला काय वाटतं जिजाबाई? जेलमधनं बाहेर आल्यावर मी तुला भेटायला येणार? मरून जाईन, पर हा रामजी सकपाळ आणि त्याचा पूर्ण परिवार तुझं कवा बी तोंड नाही बघणार आणि नाही कवा बघू देणार. पर हा रामजी सकपाळ तुझं कवा बी तोंड नाही बघणार आणि नाही कवा बघू देणार. जिजाबाई, जिजाबाई, कोर्टाची वेळ झाली, निघूया. आणि निर्णय आपल्या बाजूने होणार. सगळ्यांना शिक्षा मिळणार आणि सगळे जेलमध्ये जाणार. जिजाबाई, चला 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 जाऊया. हे वकील साहेब, हे या स्त्रीचे वैशिष्ट्य आहे. नेहमीच वेळेची पक्की. आता तुम्हीच बघा ना, कोर्टात जायला, कुटुंबियांना शिक्षा देण्यासाठी उशीर होऊ नये म्हणून कशी पळत गेली बघा. नरोत्तम, तसंही त्या बिचारी बरोबर खूप चुकीचं झालंय. ठीक आहे, ती पळत गेलीये आणि ती आपल्या आधी पोहोचेल न्यायालयात. मग आपणही जाऊया न्यायालयात. चला. ऐका, न्यायालयात जाण्याचा आता काही अर्थ नाही. चाळीत चला.